नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. वास्तूची प्रॅक्टिस करत असताना वास्तू सल्लागार म्हणून बऱ्याच लोकांचे हे प्रश्न येतात पहा, की दिशा झाल्या, घर झालं, घरामधल्या रूम्स कशा असाव्या या सगळ्यांची माहिती झाली. आता त्या घरामध्ये प्रवेश करणारा जिना कसा असावा, तो कुठे असावा आणि घरामधला जिना कसा असावा, त्या जिन्याखालून कधी आपण बेडरूम मध्ये जातो, कधी किचन मध्ये जातो, कधी हॉल मध्ये जातो. तर अशा प्रकारच्या विविध शंका विविध लोकांच्या मनामध्ये आणि त्यांनी बरेच वेळा हा प्रश्न विचारला, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच. कारण या सगळ्या शंकांचं निरसन होणं आवश्यक आहे ना, की एक वास्तुतज्ञ म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जिन्याबद्दल ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंकांचं निवारण आज आपण करणार आहोत. आता पहा, जिना हा प्रमुख द्वारापासून म्हणजे मुख्य दरवाजाच्या आत आणणारा आपल्याला असतो. कारण घर हे फक्त एक मजल्याचंच असत नाही, ते कदाचित 4-5 मजल्यांचं उंचही असू शकतं. त्यात जिनाही असतो आणि लिफ्टही असते. मग जिना जो समोर आलेला आहे तो कशा पद्धतीचा असावा? जिना बाहेरून आत येणारा हा नेहमी कॉन्क्रीटचा असला तर चालतो, पण तो दक्षिण आणि पश्चिमेमध्ये असलेला केव्हाही ग्राह्य धरला जातो. पण काही वेळा हे अशक्य असतं, मग त्यावेळेस तो उत्तरेकडे किंवा पूर्वेकडेही असू शकतो. पण तेव्हा जडत्व निर्माण होतं. मग ते जडत्व दूर करण्यासाठी आपल्याला तिथे बरेचसे क्रिस्टल घालावे लागतात, की ज्याच्यामुळे जे आलेलं जडत्व आहे हे कमी होऊन जाईल. म्हणजे ज्यावेळेस आपण योग्य तो जागा पाहिली, की दक्षिणेकडून वर जाणारा जिना असला तर उत्तम, पश्चिमेकडून जाणारा असला तरी उत्तम. पण ज्यावेळेस पूर्वेकडे आणि उत्तरेकडे जिना असतो त्यावेळेस आपल्याला काही रेमेडीज करणं गरजेचं असतं. आता आत येणारा जिना घरामध्ये आणणारा त्याला पायऱ्या या नेहमी अनइवन असाव्यात. म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अशा पद्धतीच्या पायऱ्या असाव्यात, की ज्याच्यामुळे त्या ऑड नंबरच्या समजल्या जातात आणि त्या जास्त चांगल्या असतात. दरवाजाच्या बरोबर उतरता जिना असू दे. मग अशा वेळेस तिथे आपल्याला थोडीशी जागा असणं गरजेचं आहे. पहा, वर जाणारा जिना एक वेळ चालतो, पण दरवाजा उघडल्यानंतर एकदम खाली जाणारा दरवाजा जर असेल तर आपल्याला त्याच्यावर रेमेडी करणं गरजेचं असतं. आता घरामधला जिना, की जे रो हाऊसेस असतात पहा, किंवा घरातूनच एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी गोल पद्धतीचा जिना किंवा साईडने वर फिरत जाणारा जिना, अशा पद्धतीचा जिना करतात. मग तो लाकडी असलेला केव्हाही चांगला. आणि लाकडी जिना हा निगेटिव्हिटी आणत नाही किंवा निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करत नाही. म्हणून घरामध्ये असणारा हा जिना लाकडाचाच असावा शक्यतो. तो जर नसला तर त्याच्यावर कव्हरिंग असावं, की जे हल्ली वुडन कव्हरिंग मिळतं पहा, की वुडन प्लाय मिळतो किंवा वुडन पेस्ट केलं जातं, त्या पद्धतीचा असावा, ज्याच्यामुळे लाकडाचा फील येईल किंवा ते लाकूड आहे असं वाटेल. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत नाही. आता वर जाणाऱ्या जिन्यावर जर आपण आपल्या फॅमिलीतले लहानपणाचे चांगले सुखद आनंद देणारे, मुलांच्या लहानपणापासून मोठ्या वयापर्यंत त्यांची झालेली प्रगती दाखवणारे जर वर चढत जाणारे फोटो आपण लावले तर त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ही सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह असते. आता त्या जिन्याच्या खालून जर किचनमध्ये जाणारा रस्ता असला तरी सुद्धा चालतो, कारण तो निगेटिव्हिटी त्या दरवाजातून आत बाहेर करताना लागत नाही. त्याचप्रमाणे बेडरूम मध्ये जाताना सुद्धा जर असा काही जिना असेल तर त्याची निगेटिव्हिटी राहत नाही.
त्याचप्रमाणे हॉलमध्ये येण्यासाठी म्हणजे त्याच घरातल्या आतल्या जिन्यातून आपण जर हॉलमध्ये जाणार असू तर त्याचीही निगेटिव्हिटी येत नाही. पण जिन्यांच्या खाली टॉयलेट जर असलं तर मात्र ते चालत नाही. कधीही जिन्याच्या खाली टॉयलेट करायचं नाही. तिथली जागा ही स्वच्छ आणि उजेड आणि हवा खेळती असणारी असावी, किंवा लाकडी कपाट ज्याचे ड्रॉवर उघडता येतील म्हणजे तिथे हालचाल राहील अशा पद्धतीची कपाटं असली तर एक वेळ चालतात. पण खूप सारा कचरा किंवा टॉयलेट सारखं निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या गोष्टी या जिन्यांखाली कधीही असू नयेत, की ज्याच्यामुळे ती निगेटिव्हिटी घरभर पसरते, त्यामुळे आजार वाढतात. किंवा आल्याबरोबर जिन्याच्या खाली खूप कचरा खूप अडगळ जर असलं तर ती निगेटिव्हिटी आणखीन वाढवली जाते. म्हणजे घरातला जिना कसाही वर जाणारा असला तरी त्याच्या खाली स्वच्छता आणि व्हेंटिलेशन असावं, किंवा अशी काही ड्रॉवर असावीत किंवा कपाटं असावीत ज्याच्यामधून हवा खेळती राहील आणि ती लाकडाचीच असावी. तर या जिन्यांची निगेटिव्हिटी घरातल्या बाकीच्या गोष्टींवर किंवा बाकीच्या वस्तूंवर जात नाही. त्याच्यासाठी ही काळजी घेतली जाते. कारण या जिन्याच्या बाबत खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम होते. म्हणून कारण रो हाऊसेसमध्ये तर जिना असतो, किंवा हाऊस म्हणून पण लोक करतात पहा, आतमध्ये गोल फिरत जाणारा तो वायव्येला असला तर जास्त चांगला. वायव्येचा गोल फिरत जाणारा जिना लोखंडाचा असला तर चालू शकतो. पण घरामध्ये वर जाणारा जो रो हाऊस सारख्या रूम मध्ये खाली हॉल आणि किचन असतं आणि वरती बेडरूम्स असतात, अशा ठिकाणी हा लाकडी जिना असावा. आणि तो जर नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही क्रिस्टल्स त्याच्या खाली घालता येतात, किंवा ज्याच्यामुळे ती जी निगेटिव्हिटी निर्माण होण्याची शक्यता असते ती दूर केली जाते. म्हणून जिना कुठेही असला तरी त्याचा कितपत फायदा होतो कितपत तोटा होतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर त्याच्यासाठी असणाऱ्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या शंकांचं निरसन आज मी इथे केलेलं आहे. कारण जेव्हा जिना असतो तेव्हा वर नेणारा जिना असतो, म्हणजे आपली आयुष्यामध्ये प्रगती करणारा जिना असतो. कारण तो मुख्य दारातून आत येतो आणि मग आपल्या प्रगतीला वाढ करून देतो. तर असा जिना जेव्हा जेव्हा आपल्याला करायचा असेल तेव्हा तो आपण लाकडीच करूया, की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये त्याची निगेटिव्हिटी पसरणार नाही. आणि त्या जिन्याच्या भोवती जेव्हा आपण आयुष्यातल्या चांगल्या क्षणांचे फोटो लावू त्यावेळेस ते आपल्याला उंचीवर नेणारे असतात. तर अशा जर काही शंका घरामधल्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात असतील तर तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्या शंकांचं निरसन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला केला जाईल, आणि जेव्हा जेव्हा काही शंका असतील त्यांचं निरसन केलं जाईल. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा, आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा. अशीच एखादी शंका परत घेऊन आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया.